नमस्कार मित्रांनो, गुरु कानिफनाथ तंत्रमंत्र वनस्पतीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भानामती विषयी जाणून घेणार आहोत. भानामती विद्या ही खूप उग्र विद्या आहे. भानामती विषयी खूपशा लोकांना माहीत नसल्यामुळे गैरसमज पसरवलेला आहे. भानामती या विद्येविषयी कोणाला फारसं माहीत नाही. भानामती विद्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध व दुर्मिळ अशी विद्या आहे. महाराष्ट्रामध्ये काही ग्रामीण भागामध्ये बघायला व ऐकायला मिळते. भानामती ही एक नसून 7 बहिणीचा खेळ आहे. भानामती विद्या ही नुसती लोकांना त्रास देण्यासाठी नव्हे, तर लोककल्याणासाठी पण हिचा प्रयोग केला जातो. काही यूट्यूबवरती लोकांनी भानामतीविषयी गैरसमज पसरवलेला आहे. भानामती विद्या ही जसे की अघोरी विद्या, साबरी विद्या तसेच भानामती विद्या आहे. साबरी विद्येमध्ये चांगले आहे, वाईट आहे. तसेच अघोरी विद्यामध्ये चांगलेही आहे, वाईटही आहे. स्वतःसाठी आहे, लोककल्याणासाठी आहे. तसेच भानामती विद्यासुद्धा आहे. भानामती ही वाईटच आणि दुश्मनाला त्रास देण्यासाठीच नाही, तर लोककल्याणासाठीही हिचा उपयोग होतो. पण काही यूट्यूबवरती लोकांनी याचा ज्ञान नसल्यामुळे त्या लोकांनी हिचा वाईट मार्ग लोकांना दाखवला आहे. जसे शिक्क्याच्या 2 बाजू असतात, फक्त एकच बाजू तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे. पण शिक्क्याची दुसरी बाजू ही अजून कोणाला माहिती नाही. ही फक्त प्राचीन विद्या भानामती ज्याच्याकडे आहे त्यालाच माहिती आहे. आता दुसरी बाजू कशी आहे अजून तुम्हाला माहीत नाही. भानामती विद्या ही वनस्पतीच्या पुतळीपासून व यंत्रापासून किंवा कपड्याच्या पुतळीपासून, काही यंत्रापासून, तंत्रापासून चालते. भानामती काही क्षणात हिचा असर दाखवते व बघायला मिळतो. लोककल्याण विषयी बोलू. भानामती ही लोककल्याणासाठी कशी आहे? भानामती याच्यापासून फायदा काय? भानामती ज्या व्यक्तीला नस चॉकअप आहे, जसे की पायाची नस, कमरेची नस, शिर भरलेली आहे, अशा व्यक्तीला डॉक्टरी आराम लवकर पडत नाही व डॉक्टरी इलाजामुळे फारसा वेळ लागतो. अशा व्यक्तीला गँग्रीन, उठा बसायला त्रास व पाय सडणे, हात सडणे, दुसरे खूपसे मोठे आजार ह्या व्यक्तींमध्ये बघायला मिळतात. अशा व्यक्तीला भानामतीद्वारे इलाज काही क्षणात केला जातो. आता दुसरा प्रयोग. भानामतीमध्ये कोणाला मोहिनी, वशीकरण, आकर्षण ही केल्या जाऊ शकते. असे हर विद्यामध्ये जसे की हर विद्यामध्ये शांती कर्म, वशीकरण, मारण, मोहन, उच्चाटन, विद्वेषण असे काही प्रयोग आहेत. तसेच भानामतीमध्ये सुद्धा आहेत. भानामती ही संपूर्ण एक विद्या आहे आणि भानामतीचे 7 खंड आहेत, जे आमच्या जवळ पण उपलब्ध आहे. भानामतीचा एक खंड 350,000 पानाचा आहे. भानामतीच्या 7 बहिणीचं कार्य काय आहे व काम काय आहे हे सर्व एक खंडामध्ये व्यवस्थित व समजून सांगितलेले आहे. भानामतीमध्ये पुतळीची साखळी असते की 1 पुतळीचा खेळ, 2 पुतळीचा खेळ. तसेच यंत्राची ही साखळी असते. एका यंत्राचा खेळ, 2 यंत्राचा खेळ. आता भानामतीमध्ये वापरले जाणारे मंत्र. भानामती
एका मंत्राद्वारे चालत नाही. भानामती ही मंत्राच्या साखळीवरती चालते. जसे की काही प्रयोग करायचा असला तर त्याला भानामतीचे यंत्र असो किंवा पुतळे असो, त्याच्यात जीव टाकायचा मंत्र असतो. नंतर प्रयोग करायचे मंत्र असतात. एका मंत्रावरती भानामती चालत नाही. 5 मंत्र, 7 मंत्र, 11 मंत्र किंवा 21 मंत्र असे हे भानामतीची साखळी असते. संपूर्ण मंत्र ज्या क्षणाला यंत्र किंवा पुतळीला भारले जाते, त्या क्षणाला त्या पुतळीमध्ये किंवा पुतळ्यामध्ये जीव पडून त्याद्वारे प्रयोग केला जातो. आता भानामती ही कशापासून चालते? भानामतीची पुतळी ही जडीपासून, पक्ष्यापासून, दगडापासून व कपड्यापासून सुद्धा पुतळी तयार केली जाते. आता यंत्र भोजपत्रावरती किंवा कोऱ्या कागदावरती किंवा स्वतःच्या हातावरती किंवा झाडाच्या पानावरती काढून त्याचा प्रयोग केला जातो. तसेच आता भानामती तंत्राद्वारे 7 किंवा 21 धान्याचा बाखळा करून त्याचा प्रयोग केला जातो. अजून काही भानामतीविषयी किंवा नवनवीन ज्ञानाविषयी व मंत्रतंत्राविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा व चॅनलला लाईक करा.